पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एखाद्या रस्त्यावर जेव्हा टोल आकारणी सुरू होते तेव्हा त्या रस्त्यासाठी झालेला भूसंपादन खर्च, रस्ता तयार करण्याचा खर्च आणि पुढील देखभाल दुरुस्तीचा संभाव्य खर्च लक्षात घेत टोल आकारणी करणाऱ्या एजन्सीला टोल आकारणी शुल्क आणि कालावधीत निश्चित करून ठेका दिला जातो। पण रस्त्यासाठी खर्च केलेली रक्कम ही टोलच्या माध्यमातून वसूल केली जाते आणि या खर्चातच भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा भुर्दंड पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेनं का सहन करावा? शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत अनेक पुरावे सादर करीत पंढरपूर मोहोळ या पालखी मार्गामधील 965 क्रमांकाच्या भागात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचं, एकाच जमिनीवर अनेक वेळा भरपाई उचलल्यानं तसेच मूल्यांकन करताना चुकीच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपये लागल्याचे गंभीर आरोप केलेत। पेनूर नजीकच्या केवळ 2.5 किलोमीटरच्या पट्ट्यात शेकडो कोटी रुपये राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी संबंधित स्थावर जंगम मालमत्तासाठी तेही पुन्हा वेगवेगळ्या नोंदी दाखवून वाटप केल्याचा आरोप केलाय। तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना याच भरपाई घोटाळ्याकडे शासनाचं लक्ष वेधलं। जोपर्यंत पंढरपूर मोहोळ कथित पालखी मार्गातील भूसंपादन झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उभाटा सेनेच्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपाची चौकशी होत नाही व तथ्य समोर येत नाही, तोपर्यंत तरी निदान पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्त्यावर नोंदणी असलेल्या MH13 पासिंगच्या चारचाकी अथवा मालवाहतूक वाहनांना पेनूर टोल नाक्यावर टोल माफ करावा अशी मागणी या निमित्तानं आता पुढे येते। तर शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख चरणराज चौरे व भाजपचे सरचिटणीस रमेश माने यांची नावे घेत वडेट्टीवार यांनी दुबार तिबार लाभार्थी म्हणून भूसंपादन लाभार्थी म्हणून फायदा उचलल्याचे आरोप केलेत। तर ही बाब खरी असेल तर या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेसह रस्ता तयार करण्यासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी शासनानं पेनूर टोल नाक्याच्या माध्यमातून जी वसुली सुरू केली आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आणि राज्यातील अनेक प्रश्न या ठिकाणी सरकारच्या लक्षात आम्ही आणून दिले। मोठमोठ्या शेतकऱ्यावर अन्याय कसं होत आहे, आदिवासी मुलींच्या शोषणापासून तर कुपोषणापर्यंत, आणि राज्य कसं उद्ध्वस्त होत आहे, विदर्भाला काय दिलंय, सगळे विषय आम्ही आणले। त्यामध्ये राज्यात भ्रष्टाचार फार प्रचंड बोकाळले आहे, सरसकट राज्य लुटलं जात आहे याचे पुरावे सुद्धा आम्ही दिले। आमच्या सुषमाताईंनी एक विषय काढला होता, सुषमाताई अंधारेंनी, की राज्यामध्ये चंद्रपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग जो आहे, पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 यावर त्यांनी या 59 किलोमीटरच्या रस्त्याचं जे काम होतं, हे काम या राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादनाचं काम महसूल विभागाकडे जातं। ते प्रांत अधिकारी आणि महसूल विभाग हे सगळे जमिनीच्या मोबदला घेऊन जमीन एक्वायर करून घेण्याचं काम ते करत असतं। हा विषय मांडत असताना या महसूल मंत्रालयाकडून जे भूसंपादन केलं जातं, या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। मी आपल्याला सांगून तो की या ठिकाणी तो विषय आम्ही मांडला आणि या 49 किलोमीटरच्या रस्त्यामधून पेन्नूर नावाचं गाव आहे, या पेन्नूर नावाच्या गावातून फक्त 1.5 ते 2.25 किलोमीटर हा रस्ता जातो आणि या गावामधील या जमिनीचे 70 लाभार्थी आहेत, केवळ 70, आणि या 70 लाभार्थ्यांनी 110 कोटी रुपये 1.5 किलोमीटरसाठी भूसंपादनासाठी वाटले गेले। 110 कोटी रुपये या 70 लाभार्थ्यांना, म्हणजे आणि याच्या पलीकडे जाऊन जिथं पाईपलाईनच नाही, त्या पाईपलाईनचा डॅमेज झाला म्हणून नव्यानं पाईपलाईन टाकायची आहे म्हणून
9,38,00,000 रुपये हे एक्स्ट्रा दिले गेले. जिथे म्हणजे पाईपलाईन नाही, कुठे पत्ताच नाही, जिथे 1 इंच सुद्धा पाईपलाईन बदलली नाही किंवा नव्यानं टाकली गेली नाही किंवा जुनी नव्हती, हे सुद्धा पैसे त्या काही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना फायदा व्हावा म्हणून रमेश माने हा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी सरचिटणीस आहे आणि चरण चौरे हे शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे. या दोनही लोकांनी मिळून संगनमताने या 70 लोकांच्या लाभार्थी असलेल्या 1.5 किलोमीटरसाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे. यामध्ये काही लोकांनी दुबार तिबार पद्धतीने लाभार्थी म्हणून फायदा उचलला. म्हणजे 19 वेळा, माझ्या माहितीप्रमाणे 19 वेळा याचं नोटीस देऊन पुनर्मोजणी पुनर्मोबदला देण्यासाठी 19 वेळा या गावामध्ये या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी नोटीस काढली आणि पुनर्विलोकन केलं. यामध्ये या पुनर्विलोकनामध्ये आपल्याला पैसे देत असताना सांगितलं पाहिजे की बघा ह्या सुषमाताईंनी प्रकरण तर नक्की उचललं. तुम्हाला सांगतो हे दोनही माणसं काही साधारण नाहीये. हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं हेलिपॅडवर स्वागत करणारा एक माणूस आहे यातला हा माणूस. आणि दुसरा माणूस जो आहे तो शिंदे सेनेचा सुद्धा हाही लहान माणूस नाही. हे रमेश माने हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर स्वागत करताना दिसतात. या लोकांनी हा घोटाळा मोठा केलेला आहे. आणि याच्यानंतर हे सुद्धा तिसरे पण हे व्यक्ती मोठे आहेत. मी आपल्या लक्षात हे आणून देतो या निमित्तानं की एकदा दोनदा शुद्धीपत्रक काढू शकतो, पण 19 वेळा काढला गेला. आणि एका एकरामध्ये किती झाडं बसू शकतात मोबदला देत असताना? साधारणतः एका एकरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार तर एक 100 झाडं बसू शकतील आंब्याची एकरामध्ये. यानी एका एकरामध्ये 427 झाडं दाखवले एका एकराच्या मागे. 427 झाडं. झाडाचा मोबदला वेगळा दाखवला आणि झाडाच्या मोबदल्याच्या पलीकडे जाऊन जमिनीचा मोबदला वेगळा. विहीर नसेल तर विहीर दाखवली, लहान झाड असेल तर त्याला मोठं दाखवलं आणि ती जागा एग्रीकल्चर होती त्याला पुन्हा येणे केल्याचं खोटा आरोप दाखवून पुन्हा नव्यानं पैसे दिले. म्हणजे हे 120 कोटी रुपयातून फार तर जमिनीचा मोबदल्यापोटी फार तर एक 10 कोटी रुपये खर्च झाले असते. परंतु इतकं पाठीशी घालून आपली मंडळी म्हणून सत्ताधाऱ्यांनी, भाजपनी आणि शिंदे सेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी हा एक मोठा स्कॅम केलाय. आणि फक्त 1.5 किलोमीटरसाठी मला वाटते मुंबईतून जरी रस्ता गेला असता तरी 1.5 कोटी रुपये लागले नसते. पण या पेन्नूर नावाच्या छोट्याशा 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये त्यांनी एवढा मोठा 1.5 एकरसाठी मोबदला दिला, उचलला. आणि इतकं मोठं प्रकरण आहे की यामध्ये कुठल्या मर्यादाच राहिल्या नाही. कदाचित हे पैसे त्यांना न देता हे पैसे भ्रष्टाचाराचे शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांना उपयोगी पडले असते. पण हा चरण चौरे आणि हा माने, सुरेश माने हे दोनही सत्ताधाऱ्यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे हा मोठा स्कॅम यांनी घडवून आणलेला आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचा तळापर्यंत आम्ही गेलो. आज विधानसभेत मांडलाय. सर्व प्रकारची लढाई लढू आम्ही. ताई सुद्धा, सुषमा साहेब सुद्धा या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन जोपर्यंत यांच्याकडून वसुली होत नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार नाही. आणि जो अधिकारी यामध्ये सहभागी आहे, ज्याने हे सगळं इलिगल काम केलेलं आहे, अनधिकृत काम केलेलं आहे, गैरप्रकार भ्रष्टाचार केलेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी सुटणार नाही. अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. मला की वाटते की या म्हणजे नालायक लोकांची इतका गैरप्रकार हे इतकी निरावलेलं कसं असू शकतात, इतकी मस्ती कशी असू शकते. या लोकांना भीतीचा लवशेषही नाही. एक वेळा नाही 10 वेळा, दुबार तिबार वेळा या मतदार म्हणजे जसं काही मतदार यादीमध्ये जे नावं आलेत ना, दुबार नावं तिबार नावं, तशी नावं या लाभार्थ्यांची आहे. तीच नावं, त्याच 7-12, त्याच 7-12चे तुकडे आणि डबल नाव, टिबल नाव, चौथ्यांदा नाव, अशा प्रकारे यांनी नावं घालून त्या 7-12 मध्ये जवळपास हे शुद्धीपत्रक जे काढलं गेलं
हा 14 वेळा शुद्धीपत्र काढून पैसे दिले गेले. अरे थोडी तरी लाज असायला पाहिजेत. आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहोत, पण हे महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचं काम आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर